नमस्कार. जालना जिल्ह्यात पोलीस पाटील पदाच्या 722 जागांसाठी भरती सुरू असून आज आपण या भरतीची जाहिरात या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. वेबसाईटवरती विभाग वाईज जाहिरात दिलेल्या आहेत. पहिला आहे उपविभाग जालना, जागा आहेत 185. नंतर आहे उपविभाग अंबड, जागा आहेत 183. नंतर आहे परतूर, जागा आहेत 153. आणि पुढे आहे उपविभाग भोकरदन, जागा आहेत 201. अशा एकूण 722 जागा आहेत. आपण पाहणार आहे जाहिरात ती उपविभाग जालना. फॉर्म सुरू झालेत 15/9/2025 पासून आणि फॉर्मची लास्ट डेट आहे 30/9/2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. पात्र अपात्र उमेदवारांचे अर्जाची छाननी करून यादी प्रसिद्ध करणे. तारीख आहे 1/10/25 ते 2/10/25 मध्ये या ठिकाणी वेबसाईटवरती यादी प्रसिद्ध होईल. नंतर आहे पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमित करणे. त्याची तारीख आहे 6/10/2025 ते 12/10/2025 मध्ये संबंधित उमेदवारांनी संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करायचं आहे. नंतर आहे लेखी परीक्षा होईल. त्याचा दिनांक आहे 12/10/2025. पुढे आहे प्रथम उत्तरतालिका म्हणजे फर्स्ट आन्सर की प्रसिद्ध होईल वेबसाईटवरती. त्याचा दिनांक आहे 12/10/2025ला. पुढे आहे प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत व उत्तरतालिका आन्सर कीबाबत लेखी आक्षेप व हरकती सादर करणे. त्याच्यासाठी दिनांक आहे 13/10/2025 सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे समक्ष उपस्थित राहून तुम्ही लेखी आक्षेप व हरकती सादर करू शकता. अंतिम उत्तरतालिका म्हणजे फायनल आन्सर की प्रसिद्ध होईल 14/10/2025 रोजी सकाळी 10 वाजता. पुढे आहे लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध होईल. त्याचा दिनांक आहे 14/10/2025. पुढे आहे परीक्षा शुल्क. ओपनसाठी आहे 800 रुपयाचं परीक्षा शुल्क आणि मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी ऑनलाईन शुल्क आहे 600 रुपयाचं. पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता या ठिकाणी खाली दिलेली आहे. अर्जदार हा किमान 10वी म्हणजे SSC उत्तीर्ण असायला हवा. दोन नंबर आहे वयोमर्यादेकरिता अर्जदाराचे दिनांक 30/9/2025 रोजीचे वय हे विचारात घेतलं जाणार आहे. अर्जदाराचे वय 30/9/2025 रोजी 25पेक्षा कमी नसावे आणि 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. पोलीस पाटील पदाकरता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही आहे. 3 नंबर आहे अर्जदार हा संबंधित गावाचा स्थानिक व कायम रहिवासी असावा. 5 नंबर आहे अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे. 6 नंबर आहे महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे अर्जदार याची अर्हता दिनांकास 2 पेक्षा जास्त अपत्य नसावेत. 7 नंबर आहे प्रवर्गनिहाय आरक्षित पदाकरता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. पुढे आहे 8 नंबर इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा अ व फजब क आणि ड, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग या प्रवर्गातील अर्जदार यांना सन 2025-26 या कालावधीकरिता वैध असलेले उन्नत आणि प्रगत व्यक्तिगट क्रिमिलेअर यामध्ये मोडत नसल्याबाबतचे दिनांक 30/9/2025 किंवा त्यापूर्वी निर्गमित केलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. पुढे आहे 9 नंबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS करता आरक्षित जागेसाठी वर्ष 2025-26चे
तहसीलदार यांनी दिनांक 30/9/2025 किंवा त्यापूर्वी निर्गमित केलेले महाराष्ट्र राज्याचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. नंतर आहे परीक्षेचे स्वरूप. लेखी परीक्षा होईल 80 मार्काची आणि तोंडी परीक्षा मुलाखत आहे 20 मार्काची. असे एकूण 100 गुण या ठिकाणी असणार आहेत. लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप साधारणपणे खालीलप्रमाणे या ठिकाणी दिलेलं आहे. पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा 80 गुणांची असेल. प्रत्येक प्रश्न 1 गुणांचा आहे आणि लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. 2 नंबर आहे लेखी परीक्षा इयत्ता 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यात सामान्य ज्ञान, गणित, स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश असेल. 3 नंबर आहे तोंडी परीक्षेकरता किमान गुण. पोलीस पाटील भरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 80 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 36 गुण 45% प्राप्त करणारे उमेदवार तोंडी परीक्षेस पात्र ठरतील. लेखी परीक्षा घेतेवेळी उत्तरपत्रिकेवर चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळ्या शाईचा बॉलपेन वापर करावा लागेल. प्रवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे. अनुसूचित जातीसाठी आहेत 24, अनुसूचित जमाती 16, विशेष मागास प्रवर्ग 4, विजा अ 4, भज ब 6, भज क 7, भज ड 5 जागा आहेत. इतर मागासवर्ग 34, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग 19, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 23 आणि अराखीव ओपनसाठी आहेत 43 जागा. अशा एकूण 185 जागा आहेत. नंतर आहेत 30% महिला आरक्षणाची पदे. अनुसूचित जातीमध्ये आहेत 7 जागा, अनुसूचित जमाती 5, विशेष मागास प्रवर्ग 1, विजा अ 1, भज प 2, भज क 2, भज ड साठी आहेत 2 जागा. इतर मागासवर्ग 10, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग 6, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 7 आणि अराखीव ओपनसाठी आहेत 13. म्हणजेच एकूण आहेत 56 जागा. यामधल्या ज्या आहेत त्या 30% महिला आरक्षणासाठी असणार आहेत. पुढे आहे नमुना फ स्वयंघोषणापत्र. या ठिकाणी मी श्रीमती लग्नानंतरचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. राहणार गावाचं नाव, तालुका, जिल्हा जालना येथील रहिवासी आहे. याद्वारे पुढीलप्रमाणे असे जाहीर करते की 1 नंबर आहे मी पोलीस पाटील पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे. 2 नंबर आहे माझे लग्नापूर्वीचे नाव श्रीमती नाव या ठिकाणी टाकायचं असे आहे व लग्नानंतरचे नाव श्रीमती या ठिकाणी लग्नानंतरचं नाव आपल्याला टाकायला लागेल असे आहे. नंतर आहे 3 नंबर पोलीस पाटील पदाच्या फॉर्मचा ID क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा. नंतर 4 नंबर आहे आधार कार्ड क्रमांक टाकायचा. वरील दोन्ही नावाची व्यक्ती मीच असून यात काही तफावत आढळल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार मी राहील व त्यामुळे पोलीस पाटील पदासाठी मी अपात्र होईल याची मला जाणीव आहे. नंतर ठिकाण टाकायचं, दिनांक टाकायचा आणि संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आणि सही करायची. खाली काही सूचना दिलेल्या आहेत. सर्व विवाहित महिलांनी पोलीस पाटील पदासाठी लग्नापूर्वी लग्नानंतरचे नावाने केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. 2 नंबर आहे उमेदवाराने लेखी परीक्षेच्या वेळेस रंगीत प्रवेशपत्र, कलर कॉपी व आधार कार्ड सोबत सदरचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.